हॅलो फ्रेंड्स, एकदम लुसलुशीत आणि मऊ अशी इडली तुमच्यासमोर घेऊन आली आहे. बनवली कशी? चला हे पाहू याची रेसिपी. 1 कटोरी उडद डाळ तर त्याचे 3 पट असे मी तांदूळ घेतले. यांना 4 ते 5 तास भिजत घातले. त्यानंतर मिक्सरमध्ये वाटण करून पुन्हा 4 ते 5 तास फर्मेंटेशन करायला ठेवले. आता ही सगळी प्रोसिजर मी आदल्या दिवशी करून घेतलं. सकाळी उठून पाहते तर काय बॅटर मस्त टम्म फुगलेला होता. मग काय फटाफट इडली पात्र घेतलं आणि त्याच्या इडल्या तयार करून घेतल्या. 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर बघितलं तर काय आपल्या इडल्या एकदम सॉफ्ट तयार झालेल्या होत्या. त्यानंतर सर्व इडल्या एका कटोरीमध्ये काढून घेतले. काय मग मंडळी, तुमच्या पण इडल्या अशा टम्म फुगतात ना? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इडली तर बनवून झाली. चला मग एका पॅनमध्ये तेल घेतलं. तेलमध्ये शेंगदाणे तळून घेतले आणि दालिया सुद्धा घेतलं. शेंगदाण्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये खोबऱ्याचे काप, लसणाच्या किडल्या आणि 2 ते 3 मिरच्या त्यामध्ये घालून छान एकत्र केलं. पॅन थंड झालं की मिक्सरच्या पॉटमध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून एक पेस्ट तयार केलं. तोंडी लावायसाठी आपली चटणी सुद्धा झाली. तर चला आता फ्राय पॅन घेतला. त्यामध्ये तेल घेतलं. तेल गरम झालं की मोहरी, जिरा आणि कढीपत्त्याची छान तडकेबाज फोडणी दिली आणि त्या पेस्टमध्ये घातलं. अशा प्रकारे आपली चटणी सुद्धा झाली आणि इकडे माझा सांबार सुद्धा झाला. तर मग काय फटाफट एका प्लेटमध्ये इडली, सांबार आणि चटणी घेतली. मग काय तुम्ही पण नक्की ट्राय कराल ना?